सोबतीने केला होता एक प्रवास आपण. किती सांगू खास आई माझ्यासाठी तो क्षण. तुझ्या सवे मिरवत हृदयाचा वाडे मन. सोबतीच्या तुझ्या होते वेचत मी कण आणि कण. अलगद झेललंस माझं अवेळी रुसणं. राग पळून जायचा तुझं पाहून हसणं. तुझ्यामुळे जमलं या मुग्ध फुलाला खुलणं. सोबतीने तुझ्या आई सुख कर हे जगणं, सुख कर हे जगणं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजच्या अशाच हलक्या फुलक्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर हा जो माझा घराचा कॉर्नर आहे ना, तर हा अगदी जिवंत कॉर्नर आहे. म्हणजे इथे बसल्यानंतर, इथे बघितल्यानंतर सुद्धा मला खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. आणि नेहमी तुम्ही म्हणता ना की झाडं खूप छान वाटतात, झाडं खूप मस्त वाटतात. तर त्याला कारण आहे ना फक्त पाणी आणि खत नाहीये. तर इथे ही जी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे ना, तर खरंच मला असं वाटतं की त्यांना सुद्धा ही जागा खूप आवडते आणि म्हणूनच ते ना ही सगळी इथली झाडांची काळजी पण ते घेत आहेत. आणि झाडांना खूप छान फुलं येत आहेत, खूप छान हिरवी टवटवीत दिसत आहेत. प्रत्येक सीझन मध्ये बघा तुम्ही झाडं छान टवटवीत दिसतात. तर फक्त इतर गोष्टी नाही, तर ही जी एक शक्ती असते ना, ही पण इथे एक त्यांची जी पॉझिटिव्हिटी असते, जी प्रसन्नता असते, ती सगळीकडे पसरवत असते. तर म्हणून आता नुकत्याच आता परीक्षा संपल्यात आणि आता थोडंसं रुटीन थोडंसं बदलणार आहे. तर फक्त ह्यांचाच सकाळचा डब्बा असतो, आता निष्ठाचा टिफिन नसतो, तिची काही घाई नसते. तर म्हणून म्हटलं चला थोडंसं आपलं रुटीन काहीतरी चेंज करूया. तर म्हणून फक्त इथे म्हणजे या जागेमध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आहे, तर का नाही आपण पण त्यातून थोडी पॉझिटिव्हिटी घेऊ. तर म्हणून मी सकाळचं आता थोडा वेळ 10-15 मिनिटं का होईना थोडंसं मेडिटेशन चालू केलंय. की इथे बसून फक्त अशा प्रकारे बघा छान दिवा लावलाय, छान धूप लावलाय आणि खरं सांगते की इतकं सुंदर असं वातावरण झालंय ना घरामधलं. खूप शांत आणि मस्त वाटतंय. तर म्हणून मी थोडा वेळ का होईना म्हटलं आपण ध्यानाला बसूया. जेव्हा पण आपण मेडिटेशनसाठी बसतो म्हणजे ध्यानासाठी बसतो, तेव्हा डोक्यातले सर्व विचार घालवून टाकायचे आणि फक्त आणि फक्त लक्ष एका गोष्टीकडे केंद्रित करायचं. किंवा तसंही जमत नसेल तर तुम्ही एखाद्या मंत्राचा उच्चार करू शकता. म्हणजे ओम मंत्राचा तुम्ही उच्चार करू शकता किंवा तुमची जी इष्ट देवता असते तर त्यांच्या मंत्राचा तुम्ही उच्चार करू शकता. तर अशी आपल्या सकाळची सुरुवात, दिवसाची सुरुवात जर अशी सुंदर झाली ना, तर आपला संपूर्ण दिवस सुद्धा छानच जातो. तर हा कालचा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि त्याच्या आदल्या दिवशीच आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन झाला होता. तर प्रकट दिनच्या दिवशी बघा खूप सुंदर अशी स्वामी महाराजांनी पूजा करून घेतली होती. पण पूजा झाल्यानंतरचे हे जे चित्र आहे ते मी तुम्हाला दाखवते. की बघा पूजा करताना मी खूप काही सगळं काढते. म्हणजे मी किती काय ठेवू आणि किती काय सजवू, किती काय लावू असं माझं असतं. पण हे सगळं सामान असं इकडे-तिकडे काढून ठेवावं लागतं. कारण इथे जागा थोडीशी कमी आहे. तर त्याच्यामुळे तशा प्रकारे मला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. या बॉक्समधून अगरबत्तीचे बॉक्स, परत तेलाची जी बॉटल आहे वगैरे हे सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं. कारण वरती पूजा मांडल्यानंतर खालचा बॉक्स हलवता येत नाही. तर सध्या ह्या सगळ्या अगरबत्त्या आहेत ज्या मला शीतलताईंनी पाठवल्यात. अगदी सुंदर आहेत. मी तुम्हाला डोळे झाकून म्हणजे तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता. इतकी छान अगरबत्ती आहे. ज्यांना अगदी माइल्ड, सॉफ्ट असा सुगंध आवडतो ना घरामध्ये, तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अगरबत्त्या आहेत. अजिबात केमिकल नाहीये ह्याच्यामध्ये. तुम्हाला त्या सुगंधानेच कळेल की इतका छान सुगंध येतो ना त्याचा. म्हणजे मी एवढी तारीफ करते म्हणजे तुम्हाला खरंच कळलं असेल की अगरबत्ती खरंच खूप छान आहे. तुम्ही स्वतः घेऊन बघा आणि त्यानंतर तुम्ही मला तुमच्या कमेंट्समध्ये अनुभव सांगा की खरंच अगरबत्ती कशी आहे. खूप छान आहे. म्हणजे मला तरी स्वतःला खूप आवडली. तर जे सामान सगळं बाहेर काढून ठेवलं होतं, ते सगळं मी आता सगळं आतमध्ये ठेवते. कारण
इथला सगळा पसारा आहे ना आवरला ना मगच माझ्या जीवाला शांतता येते. नाहीतर मग ते सगळं असं इकडे-तिकडे पसरलेलं असेल ना मग ते म्हणजे मन लागत नाही पूजा करण्यासाठी. तर पहिले सगळं हे जे आहे, जे सगळं काढलेलं आहे सामान, ज्या काल तुम्हाला ते पण सांगितलं, की समया कशा पूर्ण समयाने पेट घेतलं होतं. तर जे मी तुम्हाला तेल आता दाखवलं ना, तेच तेल मी वापरते आणि ते तेल जवळपास मी 15 ते 20 दिवस झाले वापरते. पण कधीच दिव्यामध्ये असा कुठलाच प्रकार घडला नाही आणि प्रकट दिनाच्या दिवशीच असा अचानक पूर्ण त्या समयांनी पेट घेतला होता. पण खरंच महाराज तिथे होते आणि त्यांच्या कृपेने कुठल्याही गोष्टीला धक्का लागला नाही. तर बघा हे सगळं वस्त्र म्हणा, जे पण आहे ते सगळं आवरावं लागतं. ही जी पितळेची भांडी देवपूजेची असतात ना, ती मी जेव्हा पूजा झाल्यानंतर ती फक्त लिक्विडने घासते. मग तेव्हा मी ॲक्लिन पावडर किंवा इतर काही गोष्टींचा वापर करत नाही. कारण परत ती भांडी आपली काळी होणारच असतात. मग जेव्हा पुन्हा पाहिजे ना, तेव्हा ती मग फ्रेश घासते. तर आता ही पाडव्याची आपण जी सगळं काही फुलांच्या माळा, आंब्याच्या डाळ्या जे पण सगळं लावलं असेल, तर ते सगळं काढून घ्यायचं. कारण सुकलेली फुलं सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आणतात. तर म्हणून लगेचच आपला सण निघून गेला. कधी-कधी बघा आठवडा झाला सण गेल्यानंतर सुद्धा ते तसंच दरवाजांना वगैरे लावलेलं असतं. तर आता मी पूजेला सुरुवात करते, पण त्याआधी स्वामींची मूर्ती खूप छान स्वच्छ करायची आहे. तर जी ताईंनी बघा म्हणजे शीतलताईंनी चंदन पावडर दिलेली. खूप जणांनी विचारलं की ताई तू ती पावडर वापरलीस का? तर ती पावडर आहे ना मी करून बघितली ना, तर ओलं करण्यापेक्षा जेवढं तुम्ही सुक्कं म्हणजे सुक्कंच असं मूर्तीला बघा घासायला, तर स्वामींचा चेहरा बघा आणि स्वामींचं बाकी शरीर बघा. मी इथे पावडर लावली आहे, इथे पावडर नाही लावली आहे आणि याने खूप छान असं चंदनाचा असा सुगंध राहतो देवांना छान. तर म्हणून अशा प्रकारे स्वच्छ करून फक्त ओल्या फडक्याने पुसून जरी घेतलं ना तरी मूर्ती खूप छान निघेल. आता स्वामींचा चेहरा बघा अजून काळपटच दिसतोय ना, तर बघा चेहऱ्याला पण असं छान स्वच्छ केलं ना, खूप छान आहे पावडर. वास म्हणजे सुगंध असा छान दरवळत राहतो, देवांना पण खूप छान वाटेल. फक्त मी असंच तुम्हाला दाखवण्यासाठी स्वच्छ करते. बघा आता मी चेहरा पण स्वच्छ केला. तर अशा प्रकारे सुक्या पावडरनेच असं घासून व्यवस्थित म्हणजे स्वच्छ करून त्यानंतर फडक्याने व्यवस्थित पुसून घेतलं तरी आपल्या मूर्ती खूप छान राहतील, म्हणजे आपले देव खूप छान राहतील. तर चला आता मी माझी पहिले देवपूजा आटपून घेते. तर अशा प्रकारे बघा चंदनाच्या पावडरने मी स्वामींची मूर्ती स्वच्छ केली, उजळवली. अशी मला ॲक्लिन पावडर ही खूप आवडते. त्याने मूर्त्या खूप स्वच्छ निघतात. पण ही पावडर खूप छान आहे. अगदी म्हणजे कॅमेरा ती गोष्ट तेवढी कॅच करत नाहीये. जेवढी समोर जर तुम्ही बघितली असते ना मूर्ती तर अगदी अशी छान चमकली आहे, छान उजळली पूर्ण. पण कॅमेरामध्ये तेवढी ती क्लिअर अशी व्यवस्थित दिसत नाहीये. तर ज्यांना अशा प्रकारच्या पावडर म्हणजे पितांबरी किंवा आता ॲक्लिन पावडर वगैरे असे ज्यांना पावडर देवांच्या मूर्तींसाठी वापरायला आवडत नाहीत, तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. पुन्हा एकदा बघा मी तुम्हाला समोरून स्वामींची मूर्ती दाखवते की किती स्वच्छ निघाली. अगदी पित्तळ, तांब आपण जेव्हा असं ओरिजिनली स्वच्छ होतं ना असं मस्त, त्याची एक वेगळी शाईन येते बघा, तशी शाईन आली आहे. आणि हे वस्त्र सुद्धा ताईंनी मला पाठवले होते. अगदी सुंदर वस्त्र आहेत. वेगवेगळ्या रंगाचे पाठवलेत आणि मी सध्या रोज वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र स्वामींना घालते. तर माझी आरतीची तयारी झाली आहे. इथे छान केशर, हिना असा हा धूप येतो त्यांच्याकडे. म्हणजे किती गोष्टी मी सांगू आणि किती नाही असं आहे. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी ताईंकडे आहेत ना सगळ्या पूजेच्या, की म्हणजे माझं जर असं बस चाललं असतं ना, मी रोज वेगवेगळ्या वस्तू सगळ्या वापरून तुम्हाला दाखवल्या असत्या. इतक्या प्रकारच्या आणि इतक्या सुंदर सुंदर वस्तू त्यांच्याकडे आहेत. तर अशी आपली गुरुवारची बघा आजची पूजा अशी खूप छान, स्वामी महाराज खूप छान दिसतायत आणि पिवळ्या रंगाने सगळीकडे असं छान दरवळलेला आहे. पिवळा रंग, मोगऱ्याचा सुगंध, अगरबत्त्यांचा सुगंध, धुपाचा सुगंध, असं छान सगळं घरातलं जे वातावरण आहे अगदी स्वामीमय झालेलं आहे. आपलं दर गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या चॅनलवरती
मी लाईव्ह स्वामींची आरती घेते. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं, कारण काल मी जेव्हा आरती घेतली तेव्हा खूप जण विचारत होते की ताई किती वाजता असते, रोज असते का? तर म्हणून म्हटलं की एकदा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगून द्यावं. आणि हा तुपाचा दिवा बघा कसा प्रज्वलित होत होता. म्हणजे मी जितकं कॅमेरा त्याच्या जवळ घेऊन जात होते ना, तितका तो आणखीन आणखीन उंच उंच असा दिसत होता. आणि एवढ्याशा म्हणजे ह्याच्यामध्ये दिव्यामध्ये तो लावलाय, पण बघा त्याची ज्योत किती पसरते. आणि मला असं बघायला खूपच छान वाटत होतं. आणि म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण ही गोष्ट शेअर करू. बघा किती सुंदर दिसते दिव्यांमध्ये, असं बघणं सुद्धा कधी कधी खूप समाधानकारक वाटतं. तर आज गुरुवार आहे, तर मग म्हटलं आज काय बनवू स्वामींना नैवेद्यासाठी. तर मग म्हटलं चला छान प्रसादाचा म्हणजे शिराच बनवूया आपण प्रसादाचा. तर म्हणून मी छानपैकी म्हणजे पुढे काय गंमत झाली ती ती पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर शिरा बनवायला घेतला. पहिले तूप टाकलं, त्यानंतर त्यामध्ये थोडासा रवा टाकला. थोडासाच बनवते, कारण मग कधी-कधी ना खूप तो फुलतो जास्त आणि गोड आमच्याकडे पहिले तर कोणाला जास्त आवडतच नाही. तर त्याच्यामुळे मग ते पडून राहतं तसंच. तर म्हणून म्हटलं थोडासाच बनवू. तर आता मी त्यामध्ये काजू, बदाम जे बारीक केले होते ते त्यामध्ये घातले आणि त्यानंतर थोडीशी आता साखर, अगदी बेतानेच साखर घालते मी. मला माहिती आहे की गुळाचा पण शिरा आपल्याला म्हणजे गुळाचा पण प्रसाद आपल्याला बनवता येतो. पण गुळाचा कधी-कधी चिकट होतो जास्त. तर म्हणून मी शक्यतो साखरेचाच बनवते. पण साखर घालताना सुद्धा अगदी थोडीशीच आणि बेतानेच मी साखर घालते. प्रसादाचा शिरा बनवताना ना तुम्ही जेवढा तो रवा छान तुपामध्ये भाजून घ्याल ना, तितका आपला प्रसाद खूप छान होतो, खूप छान फुलतो. जेवढा आपण जे रवा घेतो त्याच्यापेक्षा थोडं कमी तूप घ्यायचं आणि त्यामध्ये तो आपला रवा खूप छान असा बराच वेळ म्हणजे असा एक खमंग असा एक सुगंध येतो बघा. रवा जेव्हा व्यवस्थित भाजला जातो, तेव्हा एक खमंग सुगंध येतो. तेव्हा समजायचं की आपला रवा हा भाजला गेलाय. तर आता मी याच्यामध्ये दूध घालते आणि दूध घालताना काय झालं, की थोडं दूध माझ्याकडून जास्त पडलं गेलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे थोडं पण तुमचं दूध आहे ना जास्त झालं ना, तर मग रव्याची खीर होऊन जाते. आणि तसंच झालं माझं, की मी विचार केला की आटेल, आता नाही थोड्या वेळाने आटेल, थोड्या वेळाने आटेल असं करून मी त्याला हलवतच होते. पण तो काही आटायचं नाव घेत नव्हता. तर मला समजलं की आज महाराजांना आपल्याकडून खीर खायची आहे. म्हणजे हे शिरा नकोय त्यांना प्रसादाचा. मग त्यामध्ये मी केसरच्या 2-3 काड्या टाकल्या छान आणि केसर टाकल्यानंतर ना असा वेगळाच एक असा सुंदर असा अरोमा येतो छान मस्त कुठल्याही गोडाला. तर मग म्हटलं ठीक आहे, आज शिरा नाही, आज आपण छान खीर बनवूया. महाराजांना आज खीर खायची असेल, तर मग नंतर त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपलं जे राहिलंय ते म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की वेलची पावडर. तर वेलची पावडर मी अशी बनवूनच ठेवते जास्तीची आणि खूप जास्त गोड बनत नाही, त्यामुळे तेवढा जास्त त्याचा वापरही होत नाही. पण अशा प्रकारे पावडर बनवून ठेवली ना, तर तुम्हाला पटकन कशामध्ये पण घालता येते. आणि वेलची पावडर बारीक करताना ना काय करायचं, वेलची अख्खी छान अशी भाजून घ्यायची थोडीशी व्यवस्थित आणि साली सकट वेलची थोडीशी साखर घालायची त्याच्यामध्ये आणि ती मिक्सरला काढून घ्यायची. बघा एकदम मस्त अशी पावडर तयार होते वेलचीची आणि बरेच दिवस ती फ्रीजमध्ये खूप छान राहते. तर तुम्ही बघा अजूनही ते आटलेलं नाहीये, अजूनही ती खिरीसारखंच त्याचं टेक्स्चर दिसतंय. तर मग मी शेवटी विचार केला, की आता तशी खीरच झालेली आहे, तर अजून थोडंसं दूध टाकते याच्यामध्ये आणि एकदम परफेक्ट खीरच होऊन जाऊ दे. म्हणजे ना शिरा ना खीर असं नको व्हायला, तर खीरच होऊ दे. तर म्हणून मी आणखीन थोडं दूध टाकलं आणि गंमत पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला अजून सांगणार आहे त्याच्यामध्ये. जेव्हा पण आपण असं काही प्रसादाचं किंवा काय असं बनवतो, तर तेव्हा ना स्वयंपाक करताना तुम्ही छान देवाचं नामस्मरण करत जा. काही ना काही अशा छान गाणी, भजन असं काहीतरी गुणगुणत जा. त्यामुळे काय होतं ना, आपण जो विचार करतोय किंवा आपण जे बोलतोय, तर त्याचा जो परिणाम असतो, तर तो आपल्या अन्नामध्ये उतरत असतो आणि परिणामतः तुमचं अन्न खूप छान चविष्ट होतं. तर बघा आता मी आपली खीर रेडी झाली पण खीर बघा कशी दिसते. आता हा ना शिरा झालाय, ना खीर झाली आहे, असं झालंय ते. पण यातली एक गंमत तुम्हाला जी मी सांगणार होती ती म्हणजे, की जेव्हा मी या पात्रामध्ये ही खीर काढली, स्वामींसमोर ठेवली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा द्यायला गेली सर्वांना, त्याचा अक्षरशः प्रसादाचा शिरा झाला होता. मला माहित नाही की ते कसं आळलं आणि कसा त्याचा शिरा झाला.
पण अगदी शिऱ्यासारखी झाली होती. तर हीच होती ती गंमत. तर आज मी थोडी माझ्याकडे जी पितळेचे टोप किंवा पितळेची भांडी आहेत, तर आठवड्यातून एकदा ना मी त्यांना असं व्यवस्थित छान स्वच्छ करते. त्यामुळे काय होतं, बरेच जणांना असं वाटतं की पितळेची भांडी वापरणं म्हणजे खूप टेन्शनचं काम आहे. तर असं काहीच नाहीये. तुम्ही आठवडाभर त्याला पितळेला असं नाही घासलत, आठवड्यातून एकदा घासलत, तरी ती भांडी खूप छान राहतात. आणि ह्याच्यामधलं जेवण जे आहे, म्हणजे या भांड्यांमध्ये तुम्ही जे जेवण बनवता, ते अगदी चविष्ट लागतं आणि किती हेल्दी असतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर याच्यासोबत माझं हे नैवेद्याचं ताट पण आहे. तर हे नैवेद्याचं ताट पण मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि आज मी बनवणार आहे छान अशी शेपूची भाजी. बऱ्याच जणांना आवडते, बऱ्याच जणांना नाही आवडत, बऱ्याच जणांना ह्याचा वास आवडत नाही. पण खरं तर म्हणजे व्यवस्थित बनवली तर खूप भारी लागते, खूप मस्त लागते. मला तर उलट ह्याचा वास खूप जास्त आवडतो. तर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचंय आणि आता सध्या उन्हाळ्यामध्ये अशा ज्या पालेभाज्या आहेत, ज्या थंड भाज्या आहेत, त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे. तर ही भाजी तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ घालू शकता. मी आज ह्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे, ओलं खोबरं. मी जसं म्हटलं तुम्हाला, की उन्हाळ्यात मी सध्या जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर करते. त्यामुळे काय होतं ना, पोटाला एक वेगळ्याच प्रकारचा थंडावा मिळतो. कारण जसं आपण नारळ पाणी पितो, तर तसंच खोबरं जेवढं तुम्ही ओलं खोबरं खाल, तेवढं तुमच्या पोटामध्ये थंडावा राहतो. तर आता ह्याच्यामध्ये मी लसूण घातली, त्यानंतर मिरच्या घातल्या, त्यानंतर कांदा घातलाय. तर छान थोडासा कांदा थोडासा ब्राउनिश होईपर्यंत भाजायचा आहे. आणि त्यानंतर जास्त काही या भाज्यांमध्ये घालायचं नाही, हिरव्या पालेभाज्यांमध्ये. तर बघा आता भाजी मी अशी छान चिरून घेते. बरेच जण डायरेक्ट सुद्धा घालतात, पण डायरेक्ट घालण्यापेक्षा मला असं चिरून ही भाजी जास्त चांगली वाटते. तर ह्याची पातळ भाजी सुद्धा बनवतात बरेच जण. म्हणजे मुगाची जी डाळ आहे ती भिजत टाकतात आणि त्यानंतर जशी आपण पातळ भाजी बनवतो थोडंसं वाटण वगैरे घालून, तशीही बनवतात. पण तशी भाजी बनवण्यापेक्षा ही ज्या पालेभाज्या आहेत त्या अशा प्रकारेच बनवलेल्या जास्त चविष्ट लागतात. आणि ह्या भाजीचं ना, ही भाजी म्हणजे काढलीच ही भाजी बाहेर तुम्ही किंवा तुम्ही साफ जरी केली तरी याचा जो सुगंध आहे ना, तो असा घरभर दरवळत राहतो. तुम्हाला लगेच कळेल की अरे शेपूची भाजी आणली का, म्हणजे आज शेपूची भाजी बनते का, असं. तर ह्यामध्ये मी थोडीशी ना हळद घालते. मला आवडते. पालेभाज्यांमध्ये बऱ्याचदा कोणी घालत नाही हळद, पण मला आवडते. भाजीला एक वेगळीच चव येते हळदीने. तर आता भाजी छान चिरून घेतली आहे. थोडी-थोडी करून भाजी घालायची कधीही आणि अर्धी भाजी घालून ती हलवायची. त्यानंतर पुन्हा भाजी कट करून नंतर परत हलवायची. नाहीतर काय होतं ना, कढई किंवा तुम्ही ज्यामध्ये भाजी घेता ती पूर्ण भरून जाते आणि मग भाजी हलवता येत नाही. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या ना, तर आपलं जेवण खूप छान बनतं. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. मिठाचं प्रमाण इतकं घालायचंय, की तुम्ही त्यामध्ये नंतर आपल्याला पुढच्या ज्या गोष्टी घालायच्या आहेत, म्हणजे मी खोबरंही घालणार आहे. तर खोबऱ्याची जी क्वांटिटी आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही यात मीठ घालायचं. म्हणजे संपूर्ण भाजीला मीठ व्यवस्थित मिळून येईल आणि पुरेल. तर आता ह्याच्यावरती थोडंसं 1 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. भाजी अगदी थोडीशी शिजण्यासाठी. आणि त्यानंतर झाकण काढून बघा, एक वाफ द्यायची आहे फक्त भाजीला, जास्त पण शिजवायची नाही. नाहीतर काय होतं ना, पालेभाज्यांना लगेचच पाणी सुटतं आणि मग त्याची चव सगळी खराब होते. तर आता ह्यामध्ये मी बऱ्यापैकी म्हणजे भरपूर खोबरं घालते. मला आवडतं. ज्याही हिरव्या भाज्या आहेत ना, तुम्ही बघा, इव्हन कडधान्यांच्या भाज्या पण तुम्ही जर अशा सुक्या बनवल्यात ना, तर त्यामध्ये खोबरं असं घातलंत, ओलं खोबरं, खूप वेगळी आणि खूप मस्त चव लागते. फक्त एकच गोष्ट आहे, की हे खोबरं घातल्यानंतर बरेच जण भाजी व्यवस्थित मिक्स करत नाहीत, व्यवस्थित थोडीशी शिजवून घेत नाहीत. त्यामुळे खोबऱ्याची चव वेगळी आणि भाजीची चव वेगळी लागते. तर तसं न व्हावं यासाठी काय करायचं, भाजीत खोबरं खूप छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक वाफ काढायची आणखीन. म्हणजे जोही भाजीतला रस असतो ना, तर तो त्या खोबऱ्यामध्ये पूर्णपणे उतरतो आणि भाजी अगदी, अगदी, अगदी चविष्ट लागते. ही तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबत खा. खूपच मस्त लागते. मला तरी शेपूची भाजी खूप आवडते. तुम्हाला कोणाकोणाला आवडते मला सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा असाच हलका-फुलका असा व्हिडिओ होता. काही अशाच गप्पा मारल्या तुमच्यासोबत, काही छोट्या-छोट्या गोष्टी शेअर केल्या. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.
पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.